या पॉइंट पासून तर त्या पलीकडच्या पॉइंट पर्यंत हे मशीन ह्या येत आहे ना, याला लोलर टाईप. हा, हे लोलर. तर ते पूर्ण 65 डिग्री गरम होतात आणि पूर्ण आपल्या पाठीच्या साईडला पूर्ण म्हणजे मानेच्या मणक्यापासून तर माकड हाडापर्यंत पूर्ण फिरतय ती. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना सर्व त्या मशीन ज्याच्यावर आपण आपल्या पाठीच्या मणक्याला आणि मानेच्या मणक्याला जिथं रिलीफ केल्या जातं ना, ती मशीन आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आज पुन्हा जाऊया शराजेम थेरपी सेंटरला. तर आज सेकंड डे आहे आपला. एकूण 5 दिवसाची ट्रीटमेंट आहे मित्रांनो. 5 दिवस आपण ट्रीटमेंट पूर्ण घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिथले जे बेल्ट म्हणजे ज्या मशीनवरती आपल्या बॉडीला आपल्या पाठीच्या कण्याला मानेच्या मणक्याला जिथं रिलीफ दिला जातो ना, ते मशीन दाखवणार आहे आज मी व्हिडिओमध्ये. चला तर निघूया सेराजम थेरपी सेंटरसाठी. आणि आज मित्रांनो, आज आमचा मुलगा श्लोक देखील आपल्या सोबत येणार आहे. काल तुमच्या मामीला देखील घेऊन गेलो होतो. ती तर बोलली बा सकाळी उठल्या की माझा आज काय कंबर वगैरे काय दुखलं नाही. बघूया आता, आपल्याला तर काय फरक पडला नाही म्हणावं तेवढा. उलटा माझा कंबर आणि मान आहे ना, मानेचा मणका थोडा जास्त दुखत होता. पण पहिला दिवस होता, मी मॅडमला फोन केला होता. तर मॅडम बोलल्या की मामा पहिला दिवस आहे त्यामुळे थोडाफार त्रास होणार, तुम्ही 5 दिवस कंपल्सरी करा, त्यानंतर ठरवा पुढं कंपल्सरी करायचं का नाही करायचं. आपण पोहोचलोय बाजीनगर या ठिकाणी आणि तुम्ही हे हॉस्पिटल बघू शकता, सेराजेम हॉस्पिटल थेरपी सेंटर आहे. आपण पोहोचलोय हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही या बघू शकता मशिनरी. ही आहे मशीन आणि ही आहे इथलं रिमोट कंट्रोल. या रिमोट कंट्रोलवर टेम्परेचर वगैरे सेट केलं जातं सर्व. हे करंटद्वारे लाईटवर चालतं आणि हा बेड आहे बघा. ही रिमोट कंट्रोल, याच्यावर टेम्परेचर वगैरे सेट केलं जातं सर्व. आणि हे जे दिसत आहे ना, हे हा जो हाताला हा 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 रोलर टाईप आहे मित्रांनो. तर हे इथपासून तर इथपर्यंत आणि इथपर्यंत हे पूर्ण आपल्या म्हणजे कमरापासून तर पाठीच्या मानेच्या मणक्यापर्यंत फिरतं मशीन. चला तर थोडं थांबूया, कारण तुम्ही पलीकडे बघू शकता, पलीकडे पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे. तर आपण थोडं थांबूया तोपर्यंत. आता आपली बॅच ह्यानंतर, आता हे लोक ज्यावेळेस फ्री होतील त्यानंतर आपली बॅच चालू होईल. तर हे आहे मित्रांनो आपलं पूर्ण बॉडी स्ट्रक्चर, द नर्वस सिस्टम बघू शकता. असे एकूण 65 आयटम्स आपल्या फक्त पाठीच्या कानाला आहेत. पाठीच्या कानाला व मानेच्या मणक्याला रिलीफ दिला जातो. आज माझा मुलगा श्लोक देखील आपल्या सोबत आलेला आहे. त्याला देखील उत्सुकता लागली होती का मला पण यायचं पप्पा थेरपी काय करता तुम्ही तिथं जाऊन ते बघायचं. आपलं डॉक्टर साहेब आहेत ते इथले आणि हे थेरपी स्पेशलिस्ट आहे ऍक्च्युअल. तर त्यांनी आपल्याला सांगितलंय माहिती शरीराबद्दल थोडीफार. ते दररोज नवीन 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 माहिती देत असतात मित्रांनो. सर चला, आपला वेळ झालेला आहे आता थेरपी घेण्याचा. थेरपी घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण थेरपी घेण्यास सुरुवात केलेली आहे. जेव्हा आपला पोटाचा घेर देखील वाढला होता, तर ते देखील मशीन आज घेतलेलं आहे आपण. खरंच पेन रिलीफ ज्याला बोलतात ना, खरंच ही थेरपी तुम्ही देखील एकदा घ्या. कारण पूर्ण असं मस्त थोडं गरम टेम्परेचर राहतं त्या लोलर मध्ये, जे मी तुम्हाला व्हिडिओ थोड्या वेळापूर्वी दाखवलं होतं.
बघू शकता तुम्ही शरीर हलताना पूर्ण ते लोलर पूर्ण मानेच्या मणकेपासून तर पाठीच्या शेवटच्या मणक्यापर्यंत फिरते. हे तुमची मामी आणि ते तिकडे दिसते का पलीकडे तुम्हाला? हे बघा हे बघा हे बघा हे अनिल भाऊ. तर मग झाली आपली थेरपी घेऊन. कालचा जो कमरेचा प्रॉब्लेम म्हणजे कमर दुखत होता आणि मानेचा मणका दुखत होता तो आज पूर्ण रिलीफ झाला. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हे मशीन जे आहे ना, या पॉइंट पासून तर त्या पलीकडच्या पॉइंट पर्यंत हे मशीन ह्या येत आहे ना याला लोलर टाईप. हा हे लोलर तर ते पूर्ण 65 डिग्री गरम होतात आणि पूर्ण आपल्या पाठीच्या साईडला पूर्ण म्हणजे मानेच्या मणक्यापासून तर माकड हाडापर्यंत पूर्ण फिरतय ती सैती आपल्या पाठीवरनं आणि एकदम शरीर रिलीफ होऊन जात. म्हणजे जे आपण म्हणतो ना पाठीला शेक बसला पाहिजे, शेक म्हणजे ते शेक नाही. पूर्वी बघा तुम्ही गर्भवती महिला डिलिव्हरी झाल्यानंतर तिच्या बाजेच्या खाली शेक दिला जात होता तिच्या कमराला, तसला शेक ह्या मशीनद्वारे दिला जातो मित्रांनो. ही आपल्या अनिल भोई ही गवसली भाषा यांची गावाकडची बरं का. आणि हे थोडे लेट आले बरं का आज. फाईन मारायचं का ना. चला आज कालच्या पेक्षा थोडं बेटर वाटतंय. सेकंड डे होता आज. उद्या पुन्हा येऊया. आज ही आपली वाईफ, हा मुलगा आणि मी आम्ही तिघं पण आलो होतो. तर मानेच्या मणक्याला आणि पाठीच्या कानाला दोन्ही ठिकाणी आराम पडलेला आहे बऱ्यापैकी. चला तर मित्रांनो ह्या इथल्या मॅडम तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर मॅडम बेड आम्ही म्हणजे घेऊ शकतो का विकत? अनुभव आल्यानंतर घेऊ शकतात ना, तुम्हाला फायदा झाल्यानंतर तुम्ही परचेस करू शकता. तर साधारण किंमत आहे का बेडची? आता मी ज्याच्यावर झोपलेलो आहे त्याची काय किंमत असेल? जी आपण सेकंड देतो आता हा हा. नवीन बंद केली कंपनी. आपण रेग्युलर या थेरपी घेण्यासाठी येत आहोत, परंतु ह्या व्यतिरिक्त हे बघा ही मॅट आहे आणि ह्या मॅटमध्ये शरीरातील ही मॅटचं जर हे घेतलं ना आपण, शेक घेतला ना, तर निश्चित शरीराला फायदा होऊ शकतो तुमच्या देखील. आपण या थेरपी घेण्यासाठी आपल्याला इनबिन 3 दिवस झाले, पण अक्षरशः इथं 1 महिन्यापासून एक आजी येतात. आज खास त्यांची मुलाखत तुम्हाला दाखवणार आहे. तर आजी तुमचं नाव? मंगल अंबादास बहादुरी. राहणार कुठल्या? आम्ही लहानाची वाडीचे पण राजूरगावला राहतो. आणि तुम्हाला त्रास काय होता इथं येण्याच्या अगोदर? इथे येण्याच्या अगोदर कंबर दुखत होतं, हात हे मानेचे मणके दुखत होते. तर किती टक्के फरक पडला इथं आल्यानंतर? मला पूर्णच फरक पडला. 1 महिन्यामध्ये माझे 15 दिवस क्लिअर झाले फक्त येण्याचे. 1 महिना आले, पण मग रविवार शनिवार हाती लागत नव्हतं कारण मी ड्युटी करीत होते. ड्युटीला कुठं होते? आईला आकरटोलला. आकारटोलला होते का? ड्युटी कंपनी सुटल्यावर यायचे मी 3ला 4ला यायचे. कधी बेडशीट राहायचं कधी नाही राहायचं. माझं 20 किलो वजन बी कमी झालं आणि मला पूर्णपणे फरक पडला इकडे. तर मित्रांनो बघितलं तुम्ही, ह्या आजी आहेत कंपनीत जॉब करून सुद्धा या थेरपी घेण्यासाठी येत होत्या. मग आपण तर ड्रायव्हर आहे सगळ्यांनी, आपल्याला 2 दिवस तर आपण घरी थांबतोयच ना. तुम्ही महिन्यातनं हप्त्यातनं 2 दिवस जरी आले ना मित्रांनो, तर तुमच्या शरीराला 100% फायदा होणार. आजीनं काय सांगितलं की वजन देखील कमी होतंय, त्यामुळं रेग्युलर करा. आणि खरंच भावांनो, आपण ड्रायव्हर आहे, आपल्या पाठीला त्रास होतोय. मला तर झालता, पण 3 दिवसातच फरक पडलाय मला. बघा एक वेळेस अवश्य भेट द्या, अनुभव घ्या आणि त्यानंतर ठरवा काय करायचं ते. आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला? जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि एक सबस्क्राईब नक्की करा आणि हाईपचं बटन आवर्जून दाबा.